नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी तुम्हाला एका डॅशिंग हिरोची बॉलिवूड स्टार अक्षय कुमारची सक्सेस स्टोरी सांगणार आहे. तो शेफपासून त्याचा हिरो बनण्यापर्यंतचा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे. एका मध्यमवर्गीय पंजाबी परिवारात त्याचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसरला झाला. तो आणि त्याची धाकटी बहीण अलका, ते 2 भावंड. त्याचं नाव राजीव ठेवलं गेलं. त्याचं टोपण नाव राजू होतं. तो अतिशय उठाठेवी मुलगा होता. सतत काहीतरी उपद्व्याप करणारा. वडिलांपासून त्याचे खटाटोप बहुतेकदा लपवले जात, कारण ते आर्मीच्या कडक शिस्तीत राहिलेले. त्यांना अक्षयची मस्ती तितकीशी पसंत नव्हती. त्याचा दिवस मात्र नाचणं खेळणं यातच जायचा. रेडिओवरच्या गाण्यावर त्याचा डान्स चालायचा. एकदा कॉलनीतल्या मित्राकडे कुणीतरी पाहुणे आले होते. त्यांच्याकडे तो गेला तेव्हा त्या मित्राच्या आईने त्याला म्हटलं, राजू जरा नच के दिखा, देख हमारे घर मेहमान आए सी. त्याला नाचायचा जराही मूड नव्हता. मग त्यांनी त्याला 10 रुपये देऊ केले. ते पाहून तो हरकून गेला आणि नाचला. ही बातमी जेव्हा त्याच्या आईपर्यंत पोहोचली तेव्हा तिने चांगलीच धुलाई केली. तुला जर नाचायचंच नव्हतं तर मग पैसे घेऊन का नाचलास? नौटंकी आहेस का? नाचा आहेस का? अरे देवा. पुन्हा नंतर कधीही त्याने पैसे तर घेतलेच नाहीत, पण कुणाच्याही सांगण्यावरून वाटेल तेव्हा डान्स करण्याबद्दलही कानाला खडा लावला. त्याच्या मस्तीखोर स्वभावामुळे अभ्यासात तो फारसा चमक दाखवू शकला नाही. ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजमधील त्याची आवड पाहून वडिलांनी त्याला जुडो कराटे शिकण्यासाठी घातलं. हे क्लासेस शाळेतर्फे होत असत. यात मात्र तो आश्चर्यजनक प्रगती त्याने केली. 10वीत जाईपर्यंत त्याला तायक्वॉन्दोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला. चिरंजीव कुठेतरी चमक दाखवत आहेत म्हणून आईवडिलांना आनंद झाला. पुढे त्याच्या वडिलांची बदली दिल्लीला झाली. ते सगळे दिल्लीला आले. इथे ते अगदी चांदणी चौकसारख्या सामान्याच्या वसाहतीत क्रिकेट खेळायला तो लागला. मोहल्ल्यातल्या मुलांना जुडो कराटे मोफत शिकवायला लागला. अधूनमधून त्याची टपोरीगिरी चाललेलीच असायची. तो 10वी उत्तीर्ण झाला. पुढे काय हा प्रश्न त्याला छळायला हवा होता, पण तो पालकांना अधिक छळत होता. त्याचा एक मित्र बँकॉकला निघाला. त्याला तिकडच्या एका हॉटेलमध्ये नोकरी मिळाली होती. सगळ्यांनी त्याला निरोप दिला. तो घरी आल्यावर त्याच्या दीदीला ही बातमी समजली. तिच्याशी त्याचं खूप जमायचं. तिनेच हा किड्या त्याच्या डोक्यात सोडला. जर तुलाही तिथे नोकरी मिळाली तर पहा न, दिल्लीत तुला पदवीशिवाय कसली नोकरी मिळणार आहे. झालं. अक्षयला तिचं मत पटलं. मित्राला सांगून तोही बँकॉकला गेला. तिथे त्याला खानसाम्याची नोकरी दिली गेली. तो खानसामा आणि वेटर अशा दोन्ही आघाड्या सांभाळल्या त्याने. त्याला बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. 2 वर्षांनी तो जेव्हा भारतात परतला तेव्हा त्याला जास्तीत जास्त आनंद त्याच्या वडिलांना झाला. आपले चिरंजीव टपोरीगिरी करत चांदणी चौकात वाया जातील अशी भीती होती त्यांना. पण थायलंडसारख्या परक्या देशातही तो मेहनत करतोय, आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, ही भावना त्यांना समाधान देणारी होती. तो बँकॉकमध्ये कमावलेले पैसे त्यांच्याकडे सुपूर्द करत होता. त्यांना आनंदाश्रू आवरेनात. त्यांनी हेच पैसे त्याला मार्शल आर्ट शिकवण्यासाठी ठेव असं सांगितलं. त्यांनाही अक्षयची मार्शल आर्टमधल्या आवडीची कल्पना आलीच होती. तो मार्शल आर्टमध्ये अनेक ॲडव्हान्स्ड कोर्स करत होता. त्यात त्याला ट्युटरची नोकरी मिळाली. त्याच्या जीवनाने पुन्हा एकदा नवं वळण घेतलं होतं. बँकॉकमध्ये झालेल्या मित्रमंडळाचा त्याला नेहमीच सल्ला होता की मार्शल आर्टमधलं तुझं करिअर तू पुढे गांभीर्याने घेण्यापूर्वी अभिनय, मॉडेलिंग यापैकी कशात तरी नशीब आजमावून पाहावं. हे स्वप्नरंजन करणारे मित्रांचे सल्ले तो नेहमीच शिरोधार्य मानतो. पुन्हा एकदा अभिनय मॉडेलिंगचं भूत त्याच्या डोक्यात शिरलं.
जरा कुठे तो मार्शल आर्टचा प्रशिक्षक म्हणून एका वळणावर विसावत होता तोपर्यंत हे नवं स्वप्न त्याचा पिच्छा करू लागलं. त्याने मुंबई गाठली. काही महिने मित्रांकडे राहिला. गिरगावातल्या एका छोट्याशा लॉजमध्येही राहिला. मार्शल आर्ट ही कला त्याच्याकडे होती म्हणून 2 पैसे मिळत राहिले आणि पोटाची सोय झाली. पुढे तो कोळीवाड्यात त्याचं बस्तं त्याने हलवलं. कारण भाडं कमी होतं. उरलेले पैसे जरा बरे कपडे घेण्यास उरत होते. कारण अभिनय किंवा मॉडेलिंगमध्ये जर काम हवं असेल तर अंगावरचे कपडे उठून दिसायला हवेत. त्याचा संघर्ष सुरू झाला. 4 ते 6 तास मार्शल आर्ट शिकवायचा. तेव्हा त्याबद्दल त्याला फक्त 4,000 रुपये मिळायचे. मुंबईचा प्रसिद्ध वडापाव खाऊनही त्याने दिवस काढलेत. कारण 4,000त घरभाडं, पॉकेट मनी, खाण्याचा खर्च, कपडे लत्त्याचा खर्च भागवणं मोठं कठीणच होतं. त्याच्या एका मित्राच्या मित्राने त्याला एक सामान्य मॉडेलिंगचं काम दिलं. दिवसभराच्या मॉडेलिंगचे त्याला तब्बल 5,000 रुपये मिळाले. आनंदाने बल्ले बल्ले करण्याचाच तो क्षण होता. काश इतका भरपूर जर मला त्याला त्याच्या कामाचा मोबदला मिळाला तर. आई वडील बहीण सगळ्यांना दिल्लीहून मुंबईला आणण्याचे तो मनसुबे त्याने रचू लागला. अंधेरी लोखंडवाला संकुलात एका मार्शल प्रशिक्षकाचं काम मिळालं. एका मित्रासह तो तिथेच भाड्याने राहू लागला. त्यात त्याचा हेतूही होता. या परिसरात फिल्मी मंडळी राहायची. कुणाचं तरी त्याच्याकडे लक्ष जाईल असं त्याला वाटायचं. एकदा त्याच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये त्याची भेट प्रसिद्ध फोटोग्राफर जयेश सेठ यांच्याशी झाली. ते म्हणाले, एखादा मुलगा माझं काम करेल का? मला आठवड्यातून 1-2दा मीडिया राऊंड करून फोटोज ट्रान्सफरन्सीज मासिकं, साप्ताहिकं, वर्तमानपत्राकडे पाठवायची असतात. तो काळ ईमेलचा नव्हता. त्यांना तो म्हणाला, नेकी और पूछपूछ सर, मैं आपके किस दिन काम आऊंगा? त्यावर ते म्हणाले, हो, पण तुला किती पगाराची अपेक्षा आहे? त्याने म्हटलं, सर मी किस दिन फ़ोटो सेशन कीजिए, कितने सारे एक्टर्स आपके स्टुडिओ में रोजाना आते हैं. जे सेट तसा महागच होता. कारण ते त्या काळात गाजलेले त्या काळात म्हणजे 1987 ते 88च्या काळात एका वेळेस 5,000 ते 10,000 रुपये मानधन फोटो सेशनसाठी घ्यायचे. हो नाही करता करता त्यांनी होकार दिला. ते खूप बिझी असत. त्याचा नंबर फोटोशूटसाठी लवकर लागेना. त्यांची भेट बऱ्याचदा लिफ्टमध्ये होत असे. तो त्यांना रोज विचारत असे. एक दिवस त्याचा तर त्याने एके दिवशी त्याला यायला सांगितले फोटो घेण्यासाठी. तो एका शर्टवर तो जे सेटकडे आला. त्याने त्याला चाय पिणे के लिए कहा. मग अक्षय कुमारने चहा म्हटले की मी स्वतः चहा बनवतो. आणि तो चहा बनवत असतानाच त्यांनी फोटो क्लिक केला. ही नॅचरल फोटो मासिकात त्यांनी टाकली आणि ती खूप लोकांना आवडली. मग अक्षय कुमारने त्यांनी प्रमोद चक्रवर्तीसारख्या मान्यवर निर्मात्यांनी त्याला अक्षय कुमारला बोलवलं. जे सेटनी त्याच्या उन्हात काढलेल्या फोटोचा रिझल्ट खूप उत्कृष्ट होता. ते फोटो एका सिनेमासिकात छापून आले होते आणि प्रमोद चक्रवर्तींनी ते फोटो पाहूनच जयेश सेठशी संपर्क केला. जयेशनी अक्षयची व प्रमोद चक्रवर्तीची भेट घडवून आणली. त्यांनी फारसं न बोलता त्याची ऑडिशन घेतली आणि तत्काळ म्हटलं, क्या तुम मेरी आने वाली फिल्म दीदार में काम करोगे? त्याचा पहिला चित्रपट. त्यांनी त्याला 5,000 रुपये सायनिंग अमाऊंट दिली. नेमकं काय करावं त्या 5,000चं त्याला कळेना. त्याच्या जीवनातले हे अभिनयाचं दालन आता उघडू पाहत होतं. पुढे प्रमोद चक्रवर्तीचा साईन केलेला त्याचा हा पहिला चित्रपट दीदारनंतर प्रदर्शित झाला. प्रथम प्रदर्शित झाला तो सौगंध चित्रपट फ्लॉप झाला. दीदार देखील फारसा चालला नाही. ही घटना 1951च्या दरम्यानची. पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन ही वेळ त्याच्यावर येणार असं त्याला वाटत होत असतानाच व्हिन्स या म्युझिक कंपनीने खिलाडी या सिनेमासाठी त्याला करारबद्ध केलं. 1992मध्ये खिलाडी प्रदर्शित झाला आणि त्याने त्याच्या नशिबाची खिलाडी बनवली. त्याचं बस्तान बसलं आणि नंतर खिलाडी
नावाने सुरू होणाऱ्या त्याच्या बहुतेक चित्रपटांनी चांगलं यश मिळवलं. 1991मध्ये आरंभ झालेल्या त्याच्या कारकिर्दीचं हे 23वे वर्ष आहे. तो वाहेगुरूचा, जय माता दीचा शतशः ऋणी आहे. अनेक नायक इथे आहेत. बरेचसे हिरो फिल्मी खानदानातले आहेत, ज्यांच्या नावामागे ग्लॅमर आहे, गॉडफादर आहेत, फिल्मी खानदानाचा टॅग आहे. पण यातलं त्याच्याकडे काहीही नसताना तो टिकून राहिला. 50शीकडे झुकत चाललाय, किंवा आता 60-70 वर्ष होत असेल ही त्याच्या वयाला. पण अजूनही तो रावडी राठोडसारख्या चित्रपटात 24 वर्षाची सोनाक्षी सिन्हा त्याची नायिका होती. राजीव भाटिया ते अक्षय कुमारचा त्याचा प्रवास कधीही न विसरता येण्यासारखा आहे. आणि सो फ्रेंड्स, आपण त्याच्या स्टोरीतून शिकू शकतो की कोणी एकेकाळी तो उनाड मुलगा होता. इस लडके का कुछ नहीं हो सकता अशी भविष्यवाणी अनेकांनी त्याच्या बाबतीत केली होती. त्याच उनाड पुत्रला पद्मश्री मिळाली. सो फ्रेंड, लोक तुम्हाला तुमच्या ड्रीमबद्दल इनकरेज करत असतील, पण तुम्ही तुमच्या तुमच्या ड्रीमवर फोकस करा आणि तुम्ही ते अचीव करू शकता जेव्हा तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असेल. आपणही अक्षय कुमारसारखंच असं आपल्या ड्रीमवर फोकस केलं पाहिजे. हा व्हिडिओ आवडल्यास